स्टुडंट्स, तर तुम्हाला सुद्धा जर सीईटी मध्ये कमी मार्क येत असतील, खूप मुलांचा आता प्रश्न आलेला आहे की नेमकं आता पुढं करायचं काय, आणि खूप मुलांचे कॉलवरती क्वेश्चन होते की दादा आम्ही ड्रॉप घ्यायचा का, आणि ड्रॉप घेतला तर फायदा आहे का, रिपीट केलं तर आम्हाला नेमकं चांगलं कॉलेज मिळणार का पुढच्या वर्षी, किंवा आम्ही खालच्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ, लोअर कॉलेजला ऍडमिशन घेऊ, किंवा पार्शियल ड्रॉप घेऊ का. तर याच्यापैकी जर तुम्हाला ड्रॉप घ्यायचा का नाही घ्यायचा, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस सगळ्या गोष्टीची आपण आज या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघणार आहे. तर नेमक्या याच्यातलं कोणतं बेस्ट ऑप्शन राहणार आहे ते तुम्ही डिसाईड करू शकता की नेमकं ड्रॉप तुम्हाला घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे. जर तुम्ही सुद्धा अजून सुद्धा एनरोल इंजिनियरला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच एनरोल इंजिनियरला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे पण काही नवीन अपडेट असतील ते तुम्हाला लगेच मिळतील. आता एनरोल इंजिनियरचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळे ऍडमिशन प्रोसेसचे अपडेट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. त्याच्यावरती कॉलेजेसचे अपडेट्स, फी स्ट्रक्चर अपडेट्स, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे अपडेट्स, काही पण इन्स्टंट इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळते. तर तुम्ही सुद्धा त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आता सगळ्यात पहिले ड्रॉप इयर, नेमकं ड्रॉप इयर काय आणि त्याचे फायदे काय आणि त्याच्यामुळे लॉस काय होतो हे आपण आता या स्लाइड वरती बघणार. ड्रॉप इयर म्हणजेच काय, तर मुलगा किंवा मुलगी वर्षभर कॉलेज करत नाही, फक्त क्लासेस करतात. म्हणजे पुढच्या वर्षी त्यांना 12वीची एक्झाम देण्याची गरज नाही, फक्त एक वर्ष ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतात आणि पुढच्या वर्षी परत एक्झाम देतात. त्याच्यामुळं काय फायदा होऊ शकतो की त्यामुळं तुम्हाला एमएसटी सीईटीला प्रिपेअर करायला टाइम नक्की मिळणार आहे. त्याच्यानंतर चांगला स्कोर येण्याचे चान्सेस तुमचे आहात की तुम्हाला पुढच्या वर्षी चांगले पर्सेंटेज येऊ शकतात. चांगले पर्सेंटेज जर आले तर तुम्हाला चांगल्या कॉलेजला किंवा चांगल्या ब्रांचमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. तुमचे कॉलेजचे डिस्ट्रॅक्शन नसतात, म्हणजे बोर्ड एक्झाम नाही, त्याच्यानंतर रेग्युलर कॉलेज नाही, प्रॅक्टिकल नाही, हे नसल्यामुळं तुम्ही प्रिपरेशन वरती जास्त फोकस करू शकता. त्यानंतर तुमचा ओव्हरऑल नॉलेज आणि कॉन्फिडन्स एका वर्षात वाढू शकतो. आता हे झाले फायदे, बट तुम्हाला सुद्धा माहिती आहे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा असतील. नेमकं डिसएडव्हान्टेजेस काय, तर डिसएडव्हान्टेज मध्ये जर बघायला जातो तो एक वर्षाचा अकॅडमिक गॅप तुमच्या अकॅडमिक मध्ये येणार. म्हणजेच काय, जर तुम्ही यावर्षी 12वी दिलेली असेल, म्हणजे 2026 साली 12वीची एक्झाम दिली आणि ऍडमिशन इयर तुमचं 2027 असेल, तर एक वर्षाचा अकॅडमिक गॅप तुमच्या मार्कशीट वरती दिसणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही इमोशनल प्रेशर येऊ शकतो. तुम्हाला एक असं पण टेन्शन राहतं मुलांना की मला पुढच्या वर्षी चांगला रँक येईल का, मला तेवढं स्कोर येत नाहीये माझ्या टेस्ट सिरीजला, किंवा तेवढं माझं प्रिपरेशन होत नाही का, मला चांगला रँक मिळणार का, हे सुद्धा मुलांना टेन्शन असतं. त्याच्यानंतर तुमचे सगळ्यांचे मित्र कॉलेज लाईफ एन्जॉय करत असतात, त्यांचे कुठेतरी तुम्ही फोटोज बघतात आणि मग तुम्ही स्वतःला विचारतात अरे माझी तर कॉलेज लाईफ नाहीये, मला काही शिकायला मिळत नाहीये, एक वर्ष माझं असंच वाया चाललं का, असे विचार मुलांना येऊ शकतात. त्यानंतर जर तुम्ही ड्रॉप घेत असाल ना, तर सेल्फ डिसिप्लिन खूप महत्वाचे आणि मोटिवेशन खूप महत्वाचे आहे. तुम्ही स्वतःवरून अभ्यास करायची इच्छा तुम्हाला पाहिजे. तुम्हाला असं कोणी नाही पाहिजे की कोणी तुम्हाला पुश करते अभ्यास करा अभ्यास करा, कारण ड्रॉप वर्षात अकॅडमिक प्रेशर सुद्धा खूप जास्त असतं. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या, बट विद्यार्थ्याला गॅरंटी नसतं की पुढं नेमकं सक्सेस त्याला मिळणार आहे की नाही मिळणार आहे. म्हणजे तुम्ही असं पण होऊ शकतं, काही खूप एक्झाम्पल असे सुद्धा आहेत की ज्या विद्यार्थ्याला फर्स्ट अटेम्प्टला 70% होते, त्याने रिपीट केलं आणि दुसऱ्या अटेम्प्टला त्याला फक्त 60% मिळाले, असं सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळं काही गॅरंटी नाही की ड्रॉप इयर होईल मध्ये सक्सेस मिळेल की नाही मिळेल. तुम्हाला सुद्धा नेमकं काय गायडन्स जर पाहिजे असतील तर स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. आता नेमकं आपण पुढचं बघूयात. खूप मुलं हा ऑप्शन चूज करतात की त्यांच्या मार्काला जे कॉलेज मिळतं ते कॉलेज लोअर कॉलेज घेतात. आता आपल्या मागच्या 1-2 व्हिडिओज पहिले आपण बघितलं असेल की मुलं काय करतात की त्यांचं CSIT साठी लोअर कॉलेजेस घेतात. CSIT टेक्निकल ब्रांचेस मुळे काय करतात, लोअर कॉलेजेसला ऍडमिशन घेतात. ते आपण सुद्धा बघितलं. याचे फायदे काय आणि त्याचे डिसएडव्हान्टेज काय. आता ड्रॉप इयर घेतलं नाही म्हणून तुम्ही लगेच कॉलेज लाईफ चालू करू शकता. 4 वर्षाचं कन्सिस्टंट तुमचं कॉलेज लाईफ राहणार. तुम्हाला स्किल्स डेव्हलप करायला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे नवीन इंटरेस्ट, नवीन स्किल्स एक चांगलं प्रोफाईल तुम्ही बिल्ड करू शकता. त्यानंतर प्लेसमेंट तर ऍट दी एंड आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की तुमच्या स्किल्स वरती डिपेंड करतं, कॉलेजवरती डिपेंड नाही करणार. त्याच्यामुळे तुम्ही स्किल्स बिल्डअप करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला चांगला पीअर ग्रुप मिळाला, चांगलं नेटवर्किंग तुमचं 4 वर्षामध्ये होऊ शकतं. आता लोअर कॉलेज घेण्याचे फायदे तर आपण बघितले, बट डिसएडव्हान्टेज काय तुम्ही बघा की जर तुम्हाला खूप खालचं कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजचं व्हॅल्यू, त्या कॅम्पस मधून काही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार नाही. आता या कॅम्पसमध्ये असं पण होऊ शकतं की प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज कमी असतील ऍज कम्पेअर टू थोडं मीडियम लेवल कॉलेज किंवा टॉप लेवल कॉलेज. त्यानंतर तुम्हाला
जरा जास्त मेहनत करावी लागणार टॉप कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबतच्या कॉम्पिटिटमध्ये राहायला, कारण टॉप कॉलेजला कसे कंपनीज कॅम्पसला व्हिजिट करतात आणि लोअर कॉलेजला काय तुम्हाला ऑफ कॅम्पस त्या कंपनीला अप्लाय करावं लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला कमी अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात. इन्फ्रास्ट्रक्चर कॉलेजचं फॅकल्टी थोडं ॲव्हरेज असू शकतात की फॅकल्टीला एवढं नॉलेज नसणार किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कॉम्प्युटर लॅब्स नाही, चांगले ॲडव्हान्स लॅब नाही. त्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही स्टार्टिंगला, तुम्हाला स्वतःला असं वाटू शकतं की मला खूप खालचं कॉलेज मिळालंय, माझ्याकडून होईल का 4 वर्षात, असं सुद्धा कॉलेजच्या रेप्युटेशनमुळे तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होऊ शकतो. आता नेमकं याच्यात काय करावं या सिच्युएशन मध्ये तुम्ही जर अडकले असतात तर खाली स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. आता नेमकं पार्शियल ड्रॉप काय? आता पार्शियल ड्रॉप खूप विद्यार्थी घेतात, आपण याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या पॉईंटवर. आता ऍडव्हान्टेजेस काय, तर पार्शियल ड्रॉप म्हणजे मी पहिले सांगणार की तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात बट साइड बाय साइड सीईटीची प्रिपरेशन चालू ठेवतात. आता याच्यात ऍडव्हान्टेज काय की तुम्ही इंजिनिअरिंग चालू ठेवताय, तुम्ही सीईटीचा अभ्यास सुद्धा करताय, म्हणजे तुमचं वर्ष कुठंच वाया चाललं नाही, त्याच्यामुळं तुमचा अकॅडमिक इयरचा गॅप सुद्धा येणार नाहीये. बॅकअप ऍडमिशन सपोर्ट म्हणजे बॅकअप तुमच्याकडे आहे रेडी, सीईटीला कमी मार्क आले तर याच कॉलेजला कंटिन्यू करायचं, चांगले मार्क आले तर हे कॉलेज सोडायचं, सीईटीच्या कॉलेजवरून ऍडमिशन घ्यायचं, बॅकअप ऑप्शन तुमच्याकडे आहे. त्यानंतर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार की तुमचे पर्सेंटेज इम्प्रूव्ह करायला आणि चांगलं कॉलेज मिळण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी मिळतं. प्रेशर कमी असतं ॲज कम्पेअर टू ड्रॉप इयर. मी असं म्हणणार नाही की तुमच्याकडे प्रेशर नाही आहे, बट ॲज कम्पेअर टू ड्रॉप इयर तुमचं प्रेशर कमी राहणार आहे. आता याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज काय राहणार की तुम्हाला इंजिनिअरिंगचा अभ्यास आणि सीईटीचा अभ्यास हे मॅनेज करणं खूप डिफिकल्ट जातं विद्यार्थ्यांना. त्याच्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना सीईटीचा अभ्यास करायला खूप कमी टाइम मिळतो. त्यानंतर कॉलेजच्या असाइनमेंट, कॉलेजचे एक्झाम, कॉलेजचे अटेंडन्स हे तुमच्या प्रिपरेशनला अफेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रेस जास्त येणार, अकॅडमिक प्रेशर जास्त होणार, याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट होणार बट तुम्ही त्याच्यासोबत सॅटिस्फाईड नाही राहणार, असं सुद्धा होऊ शकतं. आणि जर तुम्ही पार्शियल ड्रॉप घेत असाल तर टाइम मॅनेजमेंट आणि डिसिप्लिन हे खूप जास्त तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये नेमकं घेतलं काय पाहिजे तर तुम्ही बघा की पार्शियल ड्रॉप जे आहे ते स्मार्ट ऑप्शन असू शकतो जर फक्त तुम्ही हायली डिसिप्लिन आणि जर तुम्ही इंजिनिअरिंग आणि सीईटीचा अभ्यास सोबतली मॅनेज करत असाल तर एक हा पार्शियल ड्रॉप एक तुमच्यासाठी स्मार्ट ऑप्शन राहणार आहे. आता 3 पैकी नेमकं चूज करायचं काय याचं सुद्धा जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्यासोबत डिस्कस करा, आणि जर तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजला काय मिळू शकतं ते सुद्धा तुम्ही या नंबरवरती कॉल करून डिस्कस करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल इंजिनियर सोबत ऑलरेडी काउन्सिलिंग घेतलेली आहे त्यांचे रिव्ह्यूज तुम्ही आपल्या स्क्रीनवरती सुद्धा बघू शकतात आणि आपल्या एनरोल इंजिनियरच्या वेबसाईटला सुद्धा आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक देणार, तुम्ही जाऊन त्या वेबसाईटला त्यांचे रिव्ह्यूज बघा. आता तुमचा स्कोर आलेला आहे, आता आपण हे बघितलं की नेमकं पुढे काय केलं पाहिजे, बाकीचे आपले व्हिडिओज आहेत युट्यूबवरती ते जाऊन तुम्ही बघू शकतात. आपली सीईटी टू कॅम्पसची सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजची माहिती मिळते की जी सीईटी वरून ऍडमिशन घेतात. आपण मिशन इंजिनिअरिंग ऍडमिशन सिरीज घेऊन येतोय, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस बद्दल तुम्हाला माहिती मिळते आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपले चालूच राहणार आहे. सो आता नेमकं पुढे करायचं काय त्याचं जर तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन आहे तर चिंता करू नका, स्क्रीनवर एनरोल इंजिनिअरचे काउन्सिलरचे नंबर्स आहेत, तुम्ही त्याच्यावरती कॉल करून विचारू शकतात. आणि आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूबला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण आमचा काही नवीन व्हिडिओ येईल, नवीन अपडेट बद्दल व्हिडिओ येईल तर तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले मिळणार आहे. आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट्स, प्रिपेअर करत राहा. काही जर क्वेश्चन असतील ऍडमिशन प्रोसेस बद्दल डाऊट असतील किंवा नेमकं काय करायला पाहिजे पुढं ते जर क्वेश्चन असतील स्क्रीनवरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.